आणि आता पुढची बातमी पाहूयात। महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या म्हणजेच म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाशी नामसाधर्म्य असणारं बनावट अनधिकृत संकेतस्थळ तयार करण्यात आलंय। या माध्यमातून काही नागरिकांची फसवणूक झाल्याचं निदर्शनास आलंय। म्हाडा प्रशासनातर्फे सदर बनावट संकेतस्थळ निर्माण करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरोधात सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। म्हाडातर्फे नुकतीच मुंबईतील विविध गृहप्रकल्पातील 2030 सदनिकांची सोडत जाहीर करण्यात आली आहे। म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी राज्यातील इच्छुक अर्जदारांना सावधानतेचा इशारा दिलाय। तर म्हाडाचं अधिकृत संकेतस्थळ कुठलं आणि हे बनावट संकेतस्थळ कुठलं या संदर्भात काळजी घेणं आवश्यक आहे आणि म्हणूनच ही बातमी आम्ही दाखवतोय। म्हाडा.org हे बनावट संकेतस्थळ आहे आणि म्हाडा.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ आहे। तर ही बनावट वेबसाईट कशी ओळखाल हे सांगतायत आमच्या प्रतिनिधी कस्तुरी। नक्कीच आपण आताच बातमी पाहिली की म्हाडाची घरं घेण्यासाठी प्रत्येक मुंबईकर हा प्रयत्न करत असतो। आपलं घर हे मुंबईत असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं। त्यामुळे जेव्हा जेव्हा म्हाडाची लॉटरी येते तेव्हा सगळेच जण हा फॉर्म भरण्यासाठी उत्सुक असतात आणि फॉर्म भरण्यासाठी त्याची अधिकृत साईट जी आहे त्यावर जाण्याचा प्रयत्न करतात। मात्र सध्या आपल्याला माहिती आहे सध्या टेक्नॉलॉजीच्या हे जे जग आहे AI आहे या सगळ्या दुनियेमध्ये सध्या फ्रॉड म्हणजे सायबर सेलचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि याचाच फटका सध्या म्हाडाचं ज्यांना घर घ्यायचं त्यांना देखील बसलेला आहे। आपण जर म्हाडाचं घर घेणार आहात तर जी सरकारने दिलेली अधिकृत साईट आहे ती कशी ओळखायची ती मी तुम्हाला सांगते। म्हाडा.government.org ही जी साईट आहे म्हाडा.government.in ही जी साईट आहे अधिकृत साईट आहे। ह्या साईटवर आपण गेल्यानंतर आपल्याला ही स्क्रीन दिसेल ज्याच्यामध्ये आपल्याला सत्यमेव जयते जे आपलं साइन आहे ते दिसेल। इथे म्हाडाचा हेल्पलाईन नंबर आहे आणि इथे संपूर्ण महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी ही अधिकृत जी साईट आहे त्याचं काहीसं चित्र असं आहे ज्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत त्यांचं चित्र आहे आणि आपले गृहनिर्माण मंत्री या सगळ्यांचं चित्र आहे। आणि इथे खाली आपण पाहिल्यानंतर आपल्याला इथे ज्या ठिकाणी म्हाडाची लॉटरी आहे किंवा जिथे घरं आहेत त्याची अधिकृत माहिती मिळते। मात्र सध्या सोशल मीडियावरती जी वेबसाईट व्हायरल होते ती आहे म्हाडा.org म्हणजे त्याच्यामध्ये GOV जे गव्हर्नमेंट आहे त्याचा जो शॉर्ट फॉर्म आहे GOV हा नाही आहे। त्यामुळे जर तुम्ही म्हाडाचं घर घेताय तर म्हाडा.gov.in ह्या साईटवर जाऊनच घ्या। म्हाडा.org आता मी हा URL टाकलेला आहे म्हाडा.org पण ही साईट जेव्हा सायबर सेलकडे तक्रार झाली आहे या घटनेसंदर्भात त्यानंतर ही साईट काढण्यात आली आहे। त्यामुळे आपल्याला 404 हा एरर दिसतोय। 404 एरर म्हणजे ही साईट सध्या अस्तित्वात नाही आहे। तर सध्या आपण पाहू शकतो की दिस इज नॉट अ फॉल्ट जस्ट अन ॲक्सिडेंट दॅट वॉज नॉट इंटेन्शनल म्हणून हे असं पेज काढण्यात आलेलं आहे सायबर सेलकडून। जेव्हा म्हाडाची लॉटरी लागते जेव्हा आपल्याला ही वेबसाईट येते तेव्हा काही जण असतात जे पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात आणि आपण जेव्हा म्हाडाचं घर बुक करतो तेव्हा आपल्याला अर्ज भरावा लागतो बरोबर। जेव्हा अर्ज भरतो त्या अर्ज भरल्यानंतर आपण आपल्या उत्पन्नानुसार जे आपल्या उत्पन्नाची कॅटेगरी असते अत्यल्प अल्प जास्त उत्पन्न असतं लाखाच्या वर असतं त्यानुसार आपल्याला घरांची कॅटेगरी दिसते बरोबर त्यानुसार आपल्याला कस्तुरी आणि ही माहिती बऱ्याच जणांना उपयोगी पडेल आणि त्यामुळे या उपयुक्त माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। आता म्हाडानं मुंबईतील महत्त्वाच्या प्रभागांमध्ये 2030 घरांसाठी जाहिरात काढली आहे। त्यामध्ये अत्यल्प अल्प मध्यम आणि उच्च गटामध्ये विभागणी केली आहे। अशा उत्पन्न गटानुसार उमेदवारांना घरासाठी अर्ज करता येणार आहे। त्यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटामध्ये अर्जदाराचं वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपये देण्यात आलंय तर उच्च उत्पन्न गटामध्ये 12 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे। विशेष म्हणजे या जाहिरातीमध्ये विविध प्रवर्गांसाठी राखीव जागा सुद्धा आहेत। त्यामध्ये आमदार खासदारांना सुद्धा राखीव घरं आहेत। विशेष म्हणजे अत्यल्प उत्पन्न गटातून सुद्धा आमदार खासदारांना घरं देण्यात येत आहेत म्हणजे 6 लाख रुपये उत्पन्न मर्यादा असलेल्या गटातून सुद्धा आमदार खासदारांसाठी घरं आरक्षित असल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय।